हे 2 स्टेप्स वापरून जर रबडी बनवली ना तर प्रॉमिस दिल खुश हो जाएगा। लाल भोपळ्याची रबडी वाटणारच नाही इतकी टेस्टी बनते। आपल्या चॅनलवरती दर मंगळवारी आणि शुक्रवारी आपण छान छान रेसिपीज अपलोड करतो, नक्की बघा। मधुगंधाज रेसिपीजमध्ये आपले स्वागत आहे। तर यासाठी पॅनमध्ये मी इथं 2 टेबलस्पून साजूक तूप घेते। साजूक तूप छान गरम झालं की ह्याच्यावरती आपण पावशेर किसून ठेवलेला लाल भोपळा टाकूया। लाल भोपळ्याला आपण व्यवस्थित बिया काढून धुवून किसून ठेवलेला आहे। बारीक किसणीवरती किसायचा आणि तो या तुपात छान मिक्स करून आपण 7 ते 8 मिनिटं शिजवून घेऊया। सगळ्या व्ह्यूअर्सला माझी एक रिक्वेस्ट, तुम्ही जर आमच्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। या चॅनलवरती आम्ही खूप वेगळ्या आणि छान छान रेसिपीज शेअर करतो, ज्या करायला अगदी सोप्या असतील आणि ह्याच्यात भरपूर माहितीही तुम्हाला मिळेल ह्या रेसिपीज परफेक्ट होण्यासाठी। त्यामुळे या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकन नक्की प्रेस करा। सबस्क्राईब केल्याबद्दल थँक्यू। मिरची वडा आणि दाबेली दोन्ही व्हिडिओजची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, नक्की चेक करा। जोपर्यंत आपला लाल भोपळा शिजतोय ना तोपर्यंत आता आपण आपली महत्त्वाची पहिली स्टेप करूया, ती म्हणजे 4 ब्रेड स्लाइसेस घ्यायचे, ह्याच्या कडा सुरीने कापून घ्यायच्या आणि हे आपण मिक्सरमध्ये टाकूया आणि ह्यावर 1.5 कप दूध टाकूया। मी इथं म्हशीचं पूर्ण साय असलेलं दूध घेतलेलं आहे। आणि हे टाकून आपण मिक्सरमध्ये फिरवून घेऊया। साधारण असं होईल आपली कन्सिस्टन्सी फिरवल्यानंतर। ह्याला आपण साईडला आता ठेवून देऊया। ते 7 ते 8 मिनिटं झाले, तुम्ही बघू शकता आपला भोपळा छान शिजलाय। यावर आता आपण 2 टेबलस्पून फक्त साखर टाकायची, जास्त साखर टाकायची नाही, कारण भोपळा सुद्धा मुळात जरा गोडच असतो, म्हणून आपण 2च टेबलस्पून साखर टाकूया आणि साखर या भोपळ्यामध्ये छान मेल्ट होऊ देऊया। छान मेल्ट झाली बघा, बाजूला पाणी सुटायला लागले। आता आपण जे बनवून ठेवलेलं ब्रेडचं मिक्सचर आहे ना ते ह्याच्यात टाकूया आणि हळूहळू करून मिक्स करून घेऊ। स्लोली भोपळ्यामध्ये आपण हे ब्रेडचं मिक्सचर मिक्स करत राहूया आणि ह्याला स्टर करत राहूया। जसं जसं तुम्ही कंटिन्युअसली स्टर कराल तुम्हाला लक्षात येईल आपलं मिक्सचर थोडं घट्ट व्हायला लागलं, तर तसंच आपल्याला स्लाइटली घट्ट होईस्तोवर हे मिक्स करायचं। थोड्या वेळ ह्याला असं शिजू देऊया, तोपर्यंत आपण महत्त्वाची पुढची स्टेप करून घेऊया। ही आपली स्टेप नंबर 2 आहे। हळूहळू करून मिक्स करत राहायचं, थोडं घट्ट होऊ द्यायचं। तोपर्यंत आपण एका बाउलमध्ये 4 टेबलस्पून इथं कंडेन्स्ड मिल्क घेऊया। मी मिल्कमेडचं पिचकू आणलं आणि त्याच्यातनंच घेते, तुम्हाला आवडेल ते कंडेन्स्ड मिल्क तुम्ही घ्या। या 2 स्टेप्स फॉलो करून जर तुम्ही रबडी बनवली ना तर खूप मस्त घट्ट दाटसर क्रीमी रिच फ्लेवरची मलईदार जबरदस्त होणार तुमची रबडी, हे मात्र नक्की। आणि ह्यावर आता आपण 1.5 कप दूध टाकूया आणि छान विस्क करून घेऊया। ह्याला मस्तपैकी घुसळून घेऊया, पूर्णपणे व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आपल्या चॅनलवरती मस्तपैकी गूळ घालून परफेक्ट प्रमाणात शिरा कसा बनवायचा ही रेसिपी मी दाखवलेली आहे, त्याची लिंक मी वरती देते, नक्की चेक करा। हळूहळू करून बॅचेसमध्ये आपण दूध ॲड करायचं कंडेन्स मिल्कमध्ये, म्हणजे ते कंबाईन व्यवस्थित होतं। आता हे जे आपण मिक्स केलेलं कंडेन्स मिल्क आहे ना ते हळूहळू करून आपण जे मिक्सचर केलेलं आहे त्याच्यात टाकूया आणि सतत हलवत राहूया। सतत आपल्याला ह्याला स्टर करत राहायचं, हे मेन पार्ट आहे, लक्षात ठेवा। सतत स्टर करत राहा। हळूहळू तुम्ही बघाल की छान क्रीमी टेक्स्चर येत आहे, घट्ट व्हायला लागले। ही आपली महत्त्वाची दुसरी स्टेप आहे।
की थोडंसं आपलं पहिलं ब्रेडचं मिक्सचर टाकून घट्ट झाल्यावर मग हे आपण बनवायचं आणि टाकायचं आणि मग हलवत राहायचं. तुम्ही बघू शकता आता व्यवस्थित हे घट्ट होत आहे. इथं आपण आता अर्धा टीस्पून इलायची पावडर टाकूया आणि 2 ते 3 थेंब रोज इसेन्स टाकूया आणि पुन्हा हे सगळं छान मिक्स करून घेऊया. एकदम लच्छेदार मलाईदार घट्ट रबडी आपली झालेली आहे. छानपैकी मस्त घट्ट झालंय, सगळं एकत्र आलंय, तुम्ही बघू शकता. आता गॅस बंद करून ह्याला रूम टेम्परेचरवर ठेवूया आणि ह्याला 2 तास आपण फ्रीजमध्येही ठेवू शकतो जर थंड सर्व करायची असेल तर. बघा किती छान मस्त दिसते फ्रीजमधनं बाहेर काढल्यावर. आता ह्याला आपण सर्व करूया. सर्व करताना मगज बी पहिले खाली टाकायची, मग आपली रबडी टाकायची आणि वरती आपण मस्त ड्रायफ्रूट्सने गार्निश करायचं. मगज बी या लाल भोपळ्याच्या रबडीमध्ये टाकली ना खूपच छान मस्त लागते. आणि ऑलरेडी आपले 2 महत्त्वाचे स्टेप्स आपण केलेत. अगदी हलवाई स्टाईल रबडी आपली झालेली आहे. पाहुण्यांना द्या, मस्त एन्जॉय करा आणि नक्की करून बघा ही रबडी तुम्ही. मला सांगा कशी वाटली ते. आणि अशाच छान छान रेसिपीजसाठी मधुगंधाज रेसिपीजला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. च्या व्हिडिओमध्ये एक अशी चटणी जी पावसोबत खाताना जबरदस्त लागते. पावभाजी विसरून जाईल ही चटणी पावसोबत खाल्ल्यावर. त्यामुळे नक्की भेटूया मंगळवारी. ईट हेल्दी, स्टे ब्लेस्ड. थँक्यू.